तर इकडे मुंबई शहरात पावसासोबत प्रशासनानं केलेल्या कामांचा कहर दिसला। पाऊस बळींवरून किशोरी पेडणेकरांनी हा हल्लाबोल केलाय। पावसाळ्यापूर्वी घेण्यात येणारी विशेष सभा बोलावली गेली नाही असं पेडणेकर म्हणाल्या। तर मुंबईच्या महापौर भांबावलेल्या असल्याचा टोलाही त्यांनी लगावला। सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर वचकच नाही असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय। तर मुंबईमध्ये सध्या पावसाळ्यात मुंबईकरांचे प्रचंड हाल होताना दिसतात। काही ठिकाणी झाडांनी बळी घेतलेत, काही ठिकाणी मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। 4 जणांचा आतापर्यंत बळी या विविध दुर्घटनांमध्ये गेलेला आहे। तर काल मानखुलमध्ये झालेली घटना, यामध्ये 6 जणांचा बळी गेलेला आहे। आणि या सगळ्या घटनांनंतर आता किशोरी पेडणेकर यांनी टीका केलेली आहे। पावसाळ्यापूर्वी घेण्यात येणारी विशेष सभा ही बोलावली गेली नाही असं पेडणेकरांचं म्हणणं आहे। ज्या काही घटना घडल्या त्या घटना झाडाच्या खाली उभं राहून नाही घडले। ज्या घटना घडल्या आहेत ते एक तर गाडी जाताना झालेली ॲक्सिडेंट नाही किंवा पादचारी जो चालत होता त्याच्यावर कोसळून झाले। त्यामुळे ठीक आहे, आता त्यांनी ज्या पद्धतीने मुंबईला काही दिशा देत आहेत त्याला आम्ही ते मुंबईकर ठरवतील बाबा। हतबल झाली सगळी। या अशी उत्तरं येत असतील, झाडाखाली थांबू नका। कोण झाडाखाली थांबून मेलंय? कोण देणार हे उत्तर? त्या बाई कशा पळत होत्या? 1 सेकंद थांबल्या असत्या किंवा तिकडून तर त्या खाली गेल्या असत्या। त्याच्यावर एक रिक्षा गेली म्हणजे किती कुठे कुठे म्हणून मुंबईच्या नागरिकांनी बघायचं, वर बघायचं, खाली बघायचं, इकडे बघायचं, तिकडे काय म्हणजे मानेच्या कसरतीच करत राहायचं आणि तेवढ्यातून वाचलो तो वाचलो, अशी गत या मुंबईची झाली आहे।